3, 4, 5. तर आजच्या मार्केटचं लवकर ॲनालिसिस करूया. आज लवकरच ॲनालिसिस करतोय. सो आजचं माझ्यानुसार काय मस्त मार्केट चालेल बघितलं ना. मार्केट ओपन झालं आणि त्यांनी पहिल्यांदा ओपन झाल्या ना इकडे यांचे होते ना एस-एल, ते खायचे प्रयत्न केले. इथपर्यंतचे एस-एल खायचे प्रयत्न केले. इकडून मार्केटने एस-एल खाल्लं आणि त्याच्यानंतरला मग मार्केट इकडून आलं आणि मार्केटने इथपर्यंत म्हणजे का इकडं ना इकडच्या लोकांचा एस-एल खायचा प्रयत्न करत होता मार्केट, पण इकडच्या लोकांचा पण एस-एल मार्केट खाऊ शकतं. तर मार्केटने काय केलं, इकडच्या लोकांचं एस-एल खाल्लं आणि इथपर्यंत लोकांचे एस-एल खाल्लं. इथपर्यंत थांबा 2 मिनिट थांबा तुम्हाला. इथपर्यंत या कॅन्डलचे एस-एल होते त्यांचे, ते खाल्ले आणि आता मार्केट वरती चाललंय. तर बेसिकली तिथं बघशील ना तर जिथं इथपर्यंत हे वरती चाललंय ना, हा जो सपोर्ट घेतलाय त्याने, हाच मागच्या वेळी पण इकडून सपोर्ट घेऊन याने साईडवेज मारलं होतं. सो आज पण चान्सेस आहे मार्केट साईडवेजच राहू शकतं. खूप मोठा चान्सेस आहे साईडवेज राहू शकण्याचं. तर त्यामुळे सर्वात पहिल्यांदा काय की इकडनं याने सपोर्ट घेतला, तर आता हा काय करू शकतो, जर का हा गेला तर याने काय केलं पाहिजे ना, इथं मी समजा 5 ड्रॉ करतो. तर सर्वात पहिल्यांदा याने काय केलं पाहिजे, इकडून गेला असा, ओके. तर समजा याने इकडून अजून परत याने रेजिस्टन्स घेऊन परत असा खालती गेला, हा आज पण साईडवेजच मारेल. एल्स जर का याने ह्याचा सपोर्ट रेजिस्टन्स तोडला तर हा वरती जायचे चान्सेस आहे. तर हा बेसिकली नेक्स्ट आपला टार्गेट असेल हा वाला. हा हा वाला टार्गेट नाही घेऊ शकत आपण, एक रेक्टँगल टूल घेऊनच आपण टार्गेट लावू शकतो, लाईक हा वाला. सो याच्यानंतर जर काही वरती गेला ना, हा धबधब धबधब वरती जाऊ शकतो. मग त्याच्यानंतरला मग ते डिपेंड आहे की किती वरती जाऊ शकतो, कारण वरती काय प्रिव्हियस डाटा आहेच नाही की हा वरती किती जाऊ शकतो. सो बेसिकली लगेच एवढा वरती जाणार तर नाही आहात, पण हाच असू शकतो त्याचा आजचा हा फॉर्मॅट. सो बेसिकली हा साईडवेज मारेल, पण याने याचा ब्रेक केलं पाहिजे. पण इकडं एक ट्रॅप पण फसवतात लोक, जे नवीन नवीन मोठे मोठे इन्व्हेस्टर ऑपरेटर लोक बोलतात त्यांना, ते काय करतील माहिती आहे का, याला याचा ब्रेक करतील. कारण इकडून सपोर्ट घेऊन त्यांनी वरती आणला, बरोबर, इकडून सपोर्ट घेऊन यांनी याला वरती आणला. तर लोकांनी काय केलं असेल ना, इकडे रेजिस्टन्स ड्रॉ केला असेल, इकडे रेजिस्टन्स इकडे ड्रॉ केला असेल. तर त्याच्यामध्ये काय आता हे लोक काय करतील माहिती आहे का, ऑपरेटर लोक याला ब्रेक करतील. सो याला ब्रेक केल्यावरती लगेच एंट्री घ्यायची नाही आपल्याला, का माहिती आहे का, कारण ऑपरेटर लोक इकडे ट्रॅप करतील आणि परत मार्केट खालती आदळतील. तर त्यामुळे दुसरी कॅन्डल जर का त्याचा हाय ब्रेक केला तर त्याची एंट्री घ्यायची, नाही तर त्याची एंट्री बनणार नाही. पण तुम्ही ही वाली राईड एन्जॉय करू शकता इथपर्यंत. ठीक आहे, हे झालं निफ्टी बद्दल. आता बँक निफ्टी बद्दल बोलूया. तर बँक निफ्टी बद्दल पण सेम सिनेरिओ चाललेला आहे. कालचं जर का आपण बघितलं तर काल त्यांनी काल इकडून ते काल इथपर्यंत साईडवेज होता आणि आता बघा साईडवेज मध्ये घुसलेला आहे. साईडवेज झोन मध्ये घुसलेला हा एक झोन आहे. तर आशा करा की आज ना यांनी साईडवेज झोन मधून असा नाही गेला पाहिजे, परत आदळला नाही पाहिजे. ठीक आहे, तर याने काय केलं पाहिजे इन्स्टेड, इथं पण सेम ऑपरेटर लोकांपासून सावध राहा. ठीक आहे, ऑपरेटर लोक लय मारतात, तर त्यामुळे ऑपरेटर लोकांची सावध राहा. त्याच्या रिलायन्स वगैरे कसा परफॉर्म करतोय. सो रिलायन्सचा मागच्या कालचे माझा आहे होती ड्रॉइंग. सो रिलायन्सनी पण इकडे एक बघू शकतो आपण, इकडे एक थोडासा साईडवेज मारला होता. ठीक आहे, पण यांनी आता याची एक्झिट केलेली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा टाइमपास झोन असू शकतो. हा टाइमपास झोन असू शकतो. जेव्हा हा याच्या आतमध्ये जाईल तेव्हा कृपया करून अजिबात काय ट्रेड घेऊ नका, नाही तर हा तुम्ही ही रॅली ही रॅली तुम्ही एन्जॉय करू शकता इथून ते खालती झिकझॅक वाली. पण याने जर का वरती ब्रेक केला तर ऑफकोर्स तुम्ही इथपर्यंत राईड एन्जॉय करू शकता. ओके, इथपर्यंत एन्जॉय करू शकता, पण थोडं सांभाळून, ऑपरेटर पासून सांभाळून. ऑपरेटर लोकलही मारतात आजकाल. सो टाटा मोटर्सचं पण मी आता सांगणार नाही, ठीक आहे, TCS वगैरेचा माझा आता टाइम झालेला आहे. सो हे पण बऱ्यापैकी साईडवेज मारत होता. ओके, साईडवेजमध्ये साईडवेज झोनमध्येच आहे. तर याचा अर्थ म्हणजे निफ्टी पण आज साईडवेज झोनमध्ये हा जाण्याचे चान्सेस आहे. इकडनं परत खालती याचा चान्सेस आहे असं मला तर वाटतंय. सो माझ्यामध्ये काय ही साईडवेज मारू शकतो. सो इकडे तुम्ही अजिबात आता बघू शकतो आपण, इथं रिलायन्स पण साईडवेजमध्ये आहे. ओके, रिलायन्स साईडवेज तोडलेला आहे. SBI प्रीवियस साईडवेज झोनमध्ये आहे. रिलायन्स प्रीवियस साईडवेज झोनमध्ये आहे का, चाललेला आहे. TCS TCSचं बघितलं तर TCS पण बाहेर आहे. एअरटेल पण बाहेर आहे. ओके, एअरटेल पण चालले. HDFC बँक पण चाललेली आहे बाहेर. तर याचा अर्थ असा आहे की आज मार्केट साईडवेज नसायला पाहिजे असं मला तर वाटतंय. म्हणजे साईडवेज नसायला पाहिजे म्हणजे यांनी ब्रेक करून हा इथपर्यंत तरी जायला पाहिजे असं माझं प्रिडिक्शन आहे. पण बघूया कशा प्रकारे आहे, पण मी ते लिहून ठेवतो, बघूया आपलं
कशा प्रकारे आपलं होऊ शकतं